एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एक मिनिट आगे तक तुम्ही मध्ये घ्या. भरपूर उपस्थित राहिला. आज आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि परत बोलतात ना की कोमजलेलं फुल होतं ते आता परत फुलल्यासारखं वाटायला लागलंय. आणि मला आनंद झाला की एवढे जण उपस्थित आज राहिला. कारण पण कसं आहे, आज आपले दाजी श्री माऊली श्री दाजी पुंडलिक बागवे आज यांच्यामुळे हा क्षण मला असं वाटलं, मला कल्पनाही नव्हती की यात्रेवरून आल्यानंतर असाही कार्यक्रम करतात याची कल्पना नव्हती मला. पण का कोण असतो त्या दिवशी मला असं सुचलं आणि सहज तिथे ग्रुपवर टाकलं. तुम्ही सर्वांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आणि नंतर मला कळलं की पंढरीची वारी केल्यानंतर आल्यानंतर आपल्या सगळ्यांनी असं त्याचं स्वागत करायचं असतं. आणि आपल्या ग्रुपची मोठी पुण्यही आहे की आज आपले दाजी पंढरपूरची वारी ही ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोबत त्यांनी पूर्ण केली. तर आपलं हे भाग्य आहे आणि खरंच त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला त्या वारीला बंद झालं की समूहाने एकत्र यायचं नाही, तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारलं की महाराज यावर्षी तुमची वारी चुकली. त्या महाराज म्हटले नाही, वारी त्याची चुकली, आम्ही आता पण तयार आहोत. तर बाबा महाराजांचं वय होतं 86 वर्ष, त्यांची 86 वर्ष वारी झाली. पत्रकार म्हणला महाराज कसं काय? तर म्हणे पहिली वारी माझी आईच्या पोटात असतानाच झाली. अशा बाबा महाराज सातारकरांच्या दिंडीतून मी माझ्या आई वडिलांना घेऊन त्याला 5 ते 7 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारी केलेली आहे. आणि तिथे चालताना प्रत्येक जो माणूस आहे तो माऊली स्वरूपातच असतो. म्हणजे आपण कुणाला देताना घेताना प्रत्येक काही गोष्ट करताना माऊली माऊली हा केला जातो. हा जो रंग चढलेला आहे हा सावळ्या विठ्ठलाचा रंग शेवटच्या दिवशीपर्यंत चढतो आणि तो माऊलीचा रंग ह्यांच्यामधून चढलेला आहे. अशा माऊली रूपी दाजी कागवे साहेबांना माझा साक्षात दंडवत प्रणाम. आपला आज रूप हा विठ्ठलाचं रूपच आहे. छोटासा पर्सनल अनुभव सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, 60 वर्षापूर्वी 7 वर्षाचा असताना काही कळत नव्हतं, माहित नाही, पण आठवतं गावातून मंडळी आली होती पंढरीवरनं आणि सगळं गाव लोकला होता त्या वेशीपाशी. आणि त्याला ते भजन कीर्तन करून गावात आणलं, देवात उभं केलं. तो एक प्रसंग बरोबर 60 वर्षापूर्वी मला घेऊन आज आठवलं. त्यानंतर वयाच्या 40 दरम्यान पंढरीची वारी केली होती. दिवे घातले पुढे आणि मध्ये सोडून आलो. आणि आज परत तो दर्शन आज घडते मला ह्या वयात. खरंच माझ्या म्हणजे खूपच कौतुकात मध्ये तेव्हा असंच आशीर्वाद असू दे बस. आणि म्हणून तर तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे आणि बरोबर रखमाईची मूर्ती आहे. तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, श्री विठ्ठलम श्यामल कोमलांगम श्री पुंडरीकाक्षमती अवकांतम श्री रुक्मिणीनाथम अवर्ण्य रूपम श्री पांडुरंगम कर्मम नमामि. तुम्हाला दोघांना मी वंदन करतो.
महत्वाचं असं आहे की विठ्ठलाबरोबर रुक्माईचं पण महत्व अनन्यसाधारण आहे. विठ्ठलाशिवाय रुक्माई अपूर्ण आहे आणि रुक्माईशिवाय विठ्ठल अपूर्ण आहे. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर त्यांची पुण्याई आहे, पण त्यापेक्षा तुमची देखील पुण्याई आहे. शिव आणि शक्तीचं रूप आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला दोघांना वंदन करतो. राहता राहिला विठ्ठलाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा प्रसंग. पहिला देव असा मी पाहिलेला आहे की बाकीच्या सगळ्या देवांना शस्त्र आहेत, पण विठ्ठलाकडे शस्त्र नाही आहे, फक्त आणि फक्त हा पराक्रमावर आहे. तर त्याच्यातून आपण काय बोध घेतोय, तो प्रेमाचा संदेश विठ्ठलाने दिलेला आहे. प्रेमाच्या संदेशाबरोबर कोणत्याही प्रकारे मिळून नसणारा सर्व धर्म समभावाचा संदेश हा वारीमध्ये आहे. आणि त्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर माऊलींचा आपण सर्व हे केलेलं आहे. तर ज्ञानेश्वरी माऊलींनी ज्ञानाने आणि आपल्या एकदम सत्सद विवेक बुद्धीने नम्रतेने जग जिंकलेलं आहे. आणि ही जी परंपरा आहे ती अगणित चाललेली आहे. आपण वारकरी म्हणतो, वारकरी हा संप्रदाय हा फक्त लिमिटेड नाहीये. आज तुम्ही केलात, तुम्ही कुठल्या याचे आज मला माहिती नाही, परंतु तुम्ही आजपासून वारकरी झाला. त्या वारकरीचं पुण्य अनन्य साधारण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची गुणांची याच्या पुढे जास्तीत जास्त भरभराट होऊ दे, गुण आत्मसात करू दे आणि त्या गुणासोबत सर्व जगाला एक शांतीचा प्रेमाचा संदेश मिळू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. श्री विठ्ठला. हा आणखी एक महत्वाचा मुद्दा, ज्या कोणाला असं वाटत असेल की मला हृदयरोगाचा त्रास होतो, विठ्ठल विठ्ठल नाम घ्या, तुमचा हृदयरोग पूर्णपणे नष्ट होईल याची खात्री देतो. धन्यवाद माऊली. धन्यवाद. धन्यवाद मर्तीकर सर. आमचं पालन पोषण करण्यामध्ये या दोघांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. मला फार छान वाटलं की तुम्ही सगळेजण मिळून ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम असेल तर प्रत्येकाच्या आनंदात आणि दुःखात एकंदरीतच सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीनं सहभागी होत आहे त्याबद्दल मला खरंच खूप भारी वाटतं. राहता राहिला प्रश्न काकांनी वारी करण्याचा, तर ते मला वाटतं त्यांच्या तो काहीतरी योग असेल असं मला वाटतं. कारण आपण प्रत्येक जणांना तो योग साधण्याचा आपण खरं तर प्रयत्न करत असतो, पण त्यांनी तो साधला. मला आनंद या गोष्टीचा वाटला की माझ्या पिढीची जी काही सगळी लोक आहेत तर ते 2 दिवसापूर्वी वारीला जातात, त्यानंतर ते रेल साडी टाकतात आणि पुन्हा येतात. पण वारकऱ्यांबरोबर राहून खाऊन उठून बसून त्यांच्याबरोबर भजन कीर्तनात दंग होऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या वारीच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे, तो प्रवास खरं तर माझ्यासारख्याला फार प्रेरणादायी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता माझे बाबा मी आहेत, तर आम्ही त्यांना माझ्या बाबांच्या जागी मानतो आणि आमच्या घरातले काही कुठलेही महत्वाचे निर्णय असतील तर ते त्यांच्या कानावर असतात, हे त्यांना माहिती असतं. मला वाटतं काकूंची पण त्यांना साथ त्या पद्धतीचे आहे, त्यामुळे ते दोघंही असे छान लक्ष्मीनारायण सारखे वाटतात. मला विठ्ठल रखमाईच वाटतात. आणि जसं मगाशी म्हटलं की विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव आहे, विठ्ठल हा बहुजनांचा देव आहे, हा सगळ्यांचा देव आहे त्याला. आणि आपण एक ऑब्झर्व केलं तर आपण विठ्ठलाकडे कधी नवस नाही करत काही. आपण बाकी सगळ्या देवांकडे नवस करतो, मला हे दे, पण विठ्ठलाकडे कधी करत नाही. कारण विठ्ठल आणि आपण माणूस म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा नातं तयार झालेला आहे. तो आपला देव वाटतो असा. प्रत्येक देवाकडे एक स्वतंत्र त्याचे कपडे आहेत, जसं हे म्हणाले की त्याच्याकडे त्याची शस्त्र आहेत. विठ्ठल असं आपल्यातलाच कोणीतरी तिथे विठ्ठल जाऊन उभा राहिलाय असं वाटतं. सो सगळ्यांना शुभेच्छा, या दोघांनाही शुभेच्छा. आणि तुम्ही सगळे आपण सगळे असे एकत्र राहू आणि छान नक्कीच उपक्रम करू. धन्यवाद. धन्यवाद. एकादशीला आषाढी एकादशीला मात्र आम्ही वडाळ्याच्या मंदिरात जायचो, विठ्ठल मंदिरात. म्हणजे तेव्हापासूनची म्हणजे वारीचं हे पुष्कळ फार जुनं आहे, जे आता तर नवीन नाही आहे. पण दादी वगैरे आज नवीन ह्या लोकांना पिढीला सगळ्यांना जी स्फूर्ती दिली आणि जो एक अनुभव दिला त्याने अजूनही ह्या लोकांना वाटेल की आपणही जावं वारीला. आणि बायकाही जातात, बायका नाही जात असं नाही, पण आपण कधी गेलो नाही म्हणून आपल्याला तो अनुभव नाही आहे. त्यांच्याबरोबर बायका जात असेल त्यांचाही आपण अनुभव काय ऐकला असता, पण तो अनुभव तर आपल्याला मिळत नाही. आता बाहेर आपल्याला अनुभव आपला त्याचाच असेल. हॅलो. मला लहानपणी तसं भेटलेलं सांगितलं आठवते. आमच्या वाड्यातले एक मालक होते, ते काशीला जाऊन आले आणि काशीची यात्रा करून आले आणि साधारण ते 70 वर्षापूर्वी आले. तर ते काशी करून आले, काशीची यात्रा करून आले. तर त्याच्यानुसार एक माऊंद म्हणून प्रकार असतो. माऊंद म्हणजे काय, आपल्या ओळखीच्या वाडकीच्या सगळ्यांना यायचं आणि जेवण द्यायचं.
तर मागणीकडून अशी अपेक्षा नाही. पण आणि आम्हाला प्रसाद घ्यावा अशी अपेक्षा आहे. नाही तशी अपेक्षा आम्हाला अशी आहे की आम्हाला प्रसाद मात्र अधिकारी द्यावा, तो आम्ही मागणारच आहे. त्याची आठवण करून द्यायला पण बोलतो. विठ्ठल हे सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु ते प्रेमाचं प्रतीक आहे, एक भक्तीचं प्रतीक आहे. यावेळेस पुंडलिक आपल्या आई वडिलांना दरवर्षी विठ्ठलाला भेटायला जायचे, पण एक वर्ष असं आलं की त्यांना त्या चंद्रभागेपर्यंतच पोचलं पुंडलिक आणि मंदिरापर्यंत जाऊ शकले नाही. ते आई वडिलांची सेवा करत होते. मग पुंडलिक का आला नाही, पुंडलिक का नाही आला असं देवाला वाटू लागलं आणि देव स्वतः पुंडलिकाला चंद्रभागेच्या तीरी आले आणि त्यावेळेला पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. तर त्यावेळेला विठ्ठलांनी पुंडलिकाला हात मारली. पुंडलिकाला काय करतो, तो म्हणाला की मी आई वडिलांची सेवा करतोय, तुम्ही थोडा वेळ थांबा. आणि ते पावसाचे दिवस होते, विठ्ठलाच्या पायाला चिखल वगैरे माती वगैरे लागू नये म्हणून त्यांनी वीट फेकली आणि त्या विटेवर उभं राहायला सांगितलं आणि ते विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिक आई वडिलांची सेवा करता करता पुंडलिकाचे आई वडील पण स्वर्गवासात गेले आणि भक्ती करता करता पुंडलिकही त्यावेळी आई वडिलांबरोबर स्वर्गलोकन काढून गेले. आणि त्याची ते आपण जे प्रेमाचं प्रतीक म्हणून एवढं भक्ती सामर्थ्य आहे की पुंडलिकाने विठ्ठलाला विठ्ठल उभं केलं आणि पुंडलिकासाठी भीतीला यावं लागलं. म्हणून प्रत्येकाने आपोभाव विसरून प्रत्येकाबरोबर मिळून मिसळून राहायचं, प्रेमाने राहायचं, भक्तीने राहायचं. मी मोठा तू मोठा असं कोणी काही नाही, सर्व सारखे आहे. जय हरी. ते कमरेवर हात देऊन ना उभे, ते आपल्या भक्तांना सांगत असतात की अरे हे चंद्रभागा माझ्या कमरेइतकं पाणी आहे, तुला काहीही भीती कशाचीही भीती वाटणार नाही. म्हणून विठ्ठल हे कमरेवर हात देऊन उभे आहे. आणि मी आता तुम्हाला भारूड सांगणार आहे. ते भारूडमध्ये मी फक्त माझ्या शब्दानंतर मी जो शब्द म्हणेन शब्दा घातला नवा, तर तुम्ही म्हणायचं कवा कवा कवा. आणि जो एक धून आहे ती धून तुम्ही सगळ्यांनी 4-5 वेळा म्हणा, निश्चित तुम्हाला आनंद होतो. झटका घातलाय नवा कोकाई मी, झटका घातलाय नवा, झटका घातलाय नवा कोकाई मी, झटका घातलाय नवा. कवा कवा कवा, झटका घातलाय नवा कोकाई मी, झटका घातलाय नवा. लहान होते तेव्हा कोकाई मी, लहान होते तेव्हा, झटका घातलाय नवा कोकाई मी, झटका घातलाय नवा. माझ्या जगाचा पिवळा रंग, त्यावरी सावळा पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हो तो मुळा चांगला होता, त्याला हात पाय काहीच नव्हते. आणि तो आईला दर काय सांगायचा, मला त्या भुवनचं कीर्तन ऐकायला घेऊन जा. नेहमी हे रोज चालत असायचं. शेवटी एक दिवस आई त्याला म्हणते की अरे आता तू एवढा मोठा आहेस, मला तुला खांद्यावर घेऊन जाणं झोपत नाही. तर तो म्हणतो नाही, आजचा शेवटचा दिवस आई तू मला घेऊन जा तिकडे कीर्तनाला, आणि उद्या काय तुझ्याकडे हट्ट धरणार नाही. आणि मग ते आई त्याला घेऊन जाते, तिथे सोडते आणि ती तिच्या घरी निघून येते. महाराज म्हणतात अरे उद्यापासून कीर्तन नाहीये, मी चाललोय वारीला. तर तो त्यांच्या मागे लागतो की मला पण महाराज तुमच्याबरोबर वारीला घेऊन गेला. अरे तुला कसं नेणार, तू हा असा लुळा कांगला, तुला हात नाही पाय नाही, तुला कसं न्यायचं, ते तुम्ही सोडून द्या, मला तुम्ही फक्त घेऊन चला. आणि सगळेजण झोपल्यानंतर तो ढोलक निघतो. तो फार अगदी जर थोड्या अंतरावर पंढरपूर असतं, पण तोवर तो रक्तबंबाळ होऊन जखमी होऊन त्याला नंतर पुढे जावत नसतं. म्हणतो महाराजांना म्हणतो की माझा आता पुढचा नमस्कार विठ्ठलाला तुम्ही सांगा. पण विठ्ठलाला ते कळतं आणि विठ्ठल म्हणतो रखमाईला
की तू आता पुढची वारी सांभाळ, मी माझ्या भक्ताला भेटून येतो. आणि विठ्ठल स्वतः त्याला तिथे भेटायला जातो, रक्तबंबाळ पडलेला असतो, त्याला हाक मारतो आणि मग तो तू नाही येऊ शकलास पण मी तुझ्या भेटीला आलो असं करून तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि तो भक्त कोण असतो? जातीने मुस्लिम असतो. पण विठ्ठलाकडे हा जाती भेद किंवा हे नसतो. जो देवाकडे नाही तो मग किंवा आम्हाकडे का असावा, ही एक त्याच्यातलं शिकवण त्यांनी दिली. त्याचं नाव काहीतरी गजबा असं आहे आणि तिथे त्यांची खूप मोठी समाधी बांधलेली आहे. आणि त्याच्यासमोर विठ्ठलाची कमरेवर हात ठेवलेली मूर्ती पण आहे. हे आता कालच मी ऐकलंय. मी पण आणि त्यांना नमस्कार. नमस्कार बहिणी. आज या सरकारकृती म्हणून जे बागवे साहेब आहे ते आपल्या कागदपत्राचे फार नंबर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आजपर्यंत आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे आणि आता त्यांच्या पोलीस सर्व्हिसमध्ये विचार होऊन त्याच्यानंतर त्यांनी जी वारी केली ती खरोखरच मानली पाहिजे. वारी करण्यावर सोपंही नाही. ठिकाणी अडचणी खाण्यापिण्या सगळ्या गोष्टींचे एवढे आहे म्हणजे जवळजवळ परिस्थिती आहे. त्यांनी अत्यंत चित्तातून त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण तुम्ही समजू शकता की त्यांनी काय खेळ केलेलं आहे. आणि ते वारी ही अशी आहे आमच्या महाराष्ट्रात आमच्याकडे सांगली जिल्हा वगैरे पंढरपूर जायला भरपूर परिसर आहे. आता हे आहे कोकण विभाग. कोकण विभागातील सहसा जास्त लोक जातात पण तिकडे तर सर्व ठिकाणी जातात. आज त्यांनी ज्या मिनिटने आणि त्यांना पण त्यांची जर पुन्हा यायचं त्यामुळे त्यांना त्या वारकऱ्यांचा लाभ मिळालेला आहे. कारण कोणाच्या नशिबात वारी नाही. किती प्रयत्न करा. मी स्वतः त्या गावच्या मी एकच वेळ जाऊन आणि तेही लहानपणी. त्याच्यानंतर अजूनपर्यंत काय मला जाणार आलेला नाही. आणि आजही हे लोक आजही मला सांगतो आमच्या विचारमुखी बागवे साहेब हे जसं तुमच्या सभासद आहेत तसं आमच्या सोसायटीचे त्यांच्या स्वभावच बघा प्रत्येक गोष्टीमध्ये ते नेहमी सहकार्य करतात. नेहमी सहकार्य. आता मला याच्याने पोस्ट केला होता पण आपली काय कामच नाही म्हणून मी आपलं नाव मला जमणार नाही. मला बरं वाटलं त्यांनी आणि तुम्ही त्यांचा सत्कार केल्याबद्दल आम्ही पण तुमचा फार फार आभारी. त्याच्यामुळं आम्हाला जाता आलं नाहीये तर इथं बसून सुद्धा आम्हाला पांडुरंगाचं दर्शन बागवे साहेबांनी करावं. तर हे बोल आता सांगतो तर सांगा आपल्या परिस्थिती कशी येते. उजळले भागी आता उजळले भागी आता वारी वारीने चिंता वाहिले पद्मनाम जोडला सप्तसंगे लागला. म्हणजे कसं आहे पद्मनाम जोडा झाला तर पद्मनाम म्हणजे हा पांडुरंग विष्णू नाव आहे. त्याला संघाची जोड झाले तर संतांची एक जोड झाल्यानंतर स्वतः पांडुरंग सुद्धा हाती घेऊन भक्ताला भेटत असतो. म्हणून पद्मनाभ जोडला पद्मनाम जोडला संत संग पद्मनाम जोडला संत संग लाभ संत संग लाभ. तर असं काय झालं तर ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव हे तीर्थाटनाला गावोगावी फिरत असतात आणि लोकांना ज्ञान काय आहे भक्ती काय आहे पांडुरंग काय आहे याची ओळख करून देण्यासाठी खेड्यापाड्यातून ते फिरत असतात. असं जाता जाता एक असं खेडे गाव होतं. त्या गावामध्ये संत ज्ञानेश्वर नामदेव मामांचा तिथे त्याच्या गावामध्ये प्रवेश झाला. त्या गावामध्ये बाळहरी नावाचा एक पांडुरंगाचा भक्त आणि भक्त पण होता. त्याचं कर्म होतं चोरी करणार. तरी चोरी करणाऱ्यावर सुद्धा पांडुरंग कसा प्रसिद्ध भक्ती पावला हे ह्या थोड्या ह्या कथेतून बोध घ्यायचा आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम विनंती करेल आपल्या ग्रुपचे गोविंद वागुळगे सर यांनी त्यांना हा जो हार आणलेला आहे महाराज की आरतीचं ताट जर असतो हा चला चांगला योग आलेला आहे. बोला पुंडलिकावर हर विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. आता मी भेसले साहेब यांना विनंती करेन त्यांनी शाळ आणि श्रीफळ घालून त्यांचा सत्कार करायचा आहे. फक्त गर्दी करू नका तिथे, नंतर सगळ्यांना वेळ मिळणार आहे. सध्या सत्काराचं जरा होत आहे, सगळ्यांना वेळ मिळणार आहे. हा जरा फोटो घ्या, जरा फोटो वगैरे मिळतील ना. हा आम्हाला ग्रुपवर टाकायला फोटो वगैरे. चहा आलेला आहे अवघड चहा गजरामध्ये त्यांचं स्वागत. बोला त्यांचा मनोगत होईल 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय आणि मग चहा नाश्ता आणि खास मॉर्निंग वॉकर ग्रुप तर्फे चंद्रकला मिठाई सगळ्यांना आपण देणार आहोत. हा मनोगत तरी पण नेत्यांचा सत्कार पहिला होतो मग मनोगत होत. या सत्काराने खरोखर भारावून गेलं. मी सांगतो की वारी म्हणजे काय असते. मी वारीला जेव्हा माझ्या शरीरावरती युनिफॉर्म होता तेव्हा मी वारीचा फक्त बंदोबस्त केला होता. फक्त पुण्यापासून मला वाटतं दिवे घाटापर्यंत वारीमध्ये चालायची लोक, वारकरी चालायचे. पण एवढं मनात मी घेतलेलं नव्हतं की वारकरीचा प्रवास असा असतो, वारकरी असे राहतात. पण मला ते करायचं होतं. पण मला ही जास्त प्रेरणा दिली की माझ्या मुलीने, रसिकाने. ती मला सारखे म्हणायची, पप्पा मला एकदा वारी करायची आहे, पप्पा मला एकदा वारी करायची आहे. तर मी बोललो वारी करायची आहे, पण वारीला कसं जायचं, कोणाबरोबर जायचं, कोण मदत करणार, कोण घेऊन जाणार, काहीच माहिती नव्हतं. फक्त वारीला लोक जातात एवढंच माहिती होतं. पण कसं जायचं, काय करायचं, कोणाबरोबर भेटायचं, काहीच माहिती नव्हतं. मग आम्ही एका ठिकाणी गेलो, आपण कुठे गेलो ते परिक्रमाला गेलो. तेव्हा माझा मित्र, बंधू मित्र आहे माझ्या बॅचचा. मी त्याला बोललो रे भाऊ मला वारीला यायचं आहे. तो बोललो मी तुकारामाच्या वारी बरोबर असतो, तुला यायचं असेल तर ये. नंतर माझ्या बरोबर एक काम करत असलेला दिलीप धुमाळ, तो मला म्हटला अरे तुला वारीला यायचं आहे काय, तर आमच्या दिंडीमधून. अरे नाही मी बोललो आहे मला वारीला जायचं, मला वारी कशी असते माहिती नाही पण यायचं आहे. असं हे 4 वर्षापासून चालू होतं. पण या नलावड्याला मी आता बोललेलो. मग त्याने मला फोन केला, मला बोलला वारीला येतोस ना. वारीला मी बोललो पण मला तर काय एवढं जमणार नाही. बोललो वारी बोललो मी बघितलं सर्व ते फोटो वगैरे बघतो पण मला काही जमू शकत नाही. अरे तू करणार वारी. अरे बोलो वारी करणार बरोबर आहे, तू सर्व काही सांगतोस ठीक आहे, माझं नाव दे. त्याला बोललो माझं नाव दे मी येतो. मग मी यांना बोललो वारीला जाणार आहे म्हणून. मी जास्त लोकांना बोलत आहे, ठराविक लोकांना बोललो मला वारीला जायचंय, वारीला जायचं. वारीला कसं जायचंय, काय जायचंय हे मला काहीच माहित नाही.
मग आपली तयारी केली हळूहळू, एक सामान भर, ते सामान भर. त्याला विचारलं काय काय लागणार, तुला कपडे घे, इस्त्रा घे, उशी घे, एक प्लॅस्टिकचं हे घे. मी सगळं सामान घेतलं. एवढं जड सामान घेतलं की ती मला इथून येतेवेळी एवढं अवघडलं. मुलीने ट्रेनची तिकीट काढली, तिकीट कन्फर्म भेटली. दुपारी 1:30ची ट्रेन होती कल्याणवरून, मला पुण्यापर्यंत. ट्रेनची तिकीट काढली, ट्रेनला गेलो मी इथून घरातून जेवण वगैरे करून. ट्रेन 3 तास लेट. मला वाटलं मला वारी काही भेटत नाही. 3 तास लेट. परत 4 वाजता त्यांनी टाइम दाखवला, गाडी 8 वाजता येणार. मी बोललो पाऊस जोरदार पडतोय. 28 तारीखला जोरदार पाऊस चालू होता आणि त्या दिवशी मी घरातून निघालो तेव्हा पाऊस नव्हता. नाही, होता पाऊस. मी छत्री घेऊन गेलो. मी तर कंटाळलो. 5 वाजता परत ट्रेन पकडली आणि घरी आलो. बोलो आता वारी नाही. घरी आलो, चहा वगैरे प्यालो. बोललो नाही घरात कोणालाही. जेवण वगैरे केलं आणि परत गाडीचं शेड्यूल मला आलं. मी परत कपडे घातले आणि निघून गेले. पुढचं सांगतो तुम्हाला मी. बघा, एखाद्याला वारी करायची असेल तर म्हणजे कसा प्रसंग येतो, अवघड प्रसंग. हा मला थोडं हे झालं माझ्या. आणि मी पुण्याला उतरलो. मला माहित नाही आळंदीला कसं जायचंय, आळंदीला कसं पोहोचायचं. 12:20 मी उतरलो पुण्याला. ओला बुक करतोय, कॅन्सल. गाड्या बुक करतोय, कॅन्सल. रिक्षावाले 1000 रुपये सांगतायत. मग एक मी ओला बुक केली. ज्या ठिकाणची ही दिंडी होती त्याच ठिकाणचा हा ओलावाला होता, पलटणचा. त्याने ऍक्सेप्ट केला आणि तो त्याच ठिकाणी राहायचा ज्या ठिकाणी मी जाणार होतो त्याच ठिकाणी. तो मला बोलला, आला समोर, मला बोलला माऊली तुम्ही ओला कॅन्सल करा. अरे बोलो का? मी त्याच ठिकाणी जाणार आहे, मी तुम्हाला सोडतो. अरे बोलो असं काय सोडतो, असं नाही होऊ शकत. मी नाही बोलतो, तुम्ही कॅन्सल करा. मी कॅन्सल केली. चला आपल्याला काय होईल ते होऊ दे. मी कॅन्सल केली, गाडीत बसलो. त्या माऊलीने नेऊन मला त्या ठिकाणी सोडलं. मी बोलो पैसे नको, मत माझं घर इथे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सोडलं. मी असाच येणार होतो म्हणून तुमचं मी एक्सेप्ट केलं बोलतो भाडं आणि तुम्हाला सोडलं. तरी मी त्याला पैसे दिले. लोक बोललो प्लस कपडे घे बोललो, मला बरं नाही वाटत. हा प्रवास झाला. नंतर मला वारकऱ्यांचा, सर्व वारकरी शेतकरी हे होते वारकरी. मला कोणाचा परिचय, एकच व्यक्ती माझ्या परिचयाची होती. त्याने माझ्यासाठी जागा ठेवलेली होती. झोपलो. सकाळी 5 वाजता उठलो. 5 नंतर आंघोळ, म्हणजे माझा प्रवास सुरू झाला. माऊली असायच्या, म्हणजे जेवण बनवायच्या, वारकरी जेवण बनवायचे. भाकरी, भात, सर्व प्रकारचं जेवण असायचं. हळूहळू माझी ओळख झाली. म्हणजे पहिला प्रवास माझा पुण्यापर्यंत एवढी का ओळख नव्हती. पुण्यापर्यंत जेव्हा भजन कीर्तन सुरू होतं, भजन कीर्तन कशाबरोबर खायचं मला माहिती नाही. कसं फक्त एक त्यांच्या हरिपाठामध्ये मी फक्त तोंड हलवायचो. काही गोष्टी मला सुधारायचे, काही यायचं मला. तेवढं मी आपलं तोंड हलवायचो, मोमेंट करायचो तोंडाची, म्हणजे बाबा आपल्याला कोणी हसायला नको. आणि आपलं नाचायचं. मग फुगडीचा कार्यक्रम झाला. आपण फुगडीचा कार्यक्रम आता कसा करणार, मी फौजी होता, आर्मी रिटायर, तर त्याच्याबरोबर मी फुगडी घातली. कोणतरी व्यवस्थित माणूस पाहिजे ना, म्हणून त्याच्यावर फुगडी घालून अजून लोकांची जवळीक झाली. सगळे मला चांगले माझे कपडे त्या ठिकाणी मी धुवायला घेतले. एक माऊली आली, यांच्यात वयाची असेल, ते कपडे हातातून काढून घेतले आणि स्वतः धुवून गेले कपडे माझे. असा माझा प्रवास हळूहळू सुरू झाला. माझा चालणं मला अवघड नव्हतं, कारण तुमचं मॉर्निंग ग्रुप वॉकचा माझ्याशी पाठीशी भक्कम अशी शक्ती होती, माझ्या परिवाराची शक्ती होती. त्यामुळे चालणं मला अवघड नव्हतं. फक्त माझा त्या वारीमध्ये कोणाशीही परिचय न होता. फक्त एकच व्यक्तीचा परिचय होता. हळूहळू एवढा परिचय झाला की मला मी चुकायचो. काही ठिकाणी रेंज नसायची, कोणती रेंज नसायची, कारण भरपूर लोकांचा एका टॉवरवरती लोड यायचा. रेंज नसायची. लोकेशन पाठवतो, लोकेशन सेंड व्हायचं नाही. मला वाटतं माझ्या जावयाला तिकडून काढलेले फोटो अजून पण आता आले असतील, म्हणजे फोटो सेंड व्हायचे नाही. मला व्हिडिओ बनवायची असायची, ती एक आवड मला. मी काढायचो, व्हिडिओ बनायला जायचो, पण काय व्हायचंच नाही. मग मी काय करायचो, व्हिडिओ डिलीट करून टाकायचो. मग त्यांना सगळ्यांना माहिती पडलं की हा बाबा आपली व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी, माऊली सगळ्या शेतकरी होत्या, पण मला त्याच्यातला फक्त वारकरी आहे तेवढं तुला माहिती होतं. ह्या वारीमध्ये फक्त वारकरी आहे. बाकी माणूस कोण आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, अमीर आहे, गरीब आहे, मला काहीही माहित नव्हतं. भजन कीर्तनामध्ये कल्लीरवर तिथे चालायचो. ज्यावेळी लास्टच्या दिवशी मी पंढरपूरला पोहोचलो,
त्यावेळी मी सगळे अद्भुत एकेकामध्ये बघितले. कोण माझ्या बाजूला झोपेला महान कीर्तनकार होते. म्हणजे असे काही कीर्तन सांगायचे. मी विचार केला की बाबा एवढं चांगलं हे कीर्तन सांगतायत. कार्याचं कीर्तन सांगितलं, 2-3 कीर्तन ऐकले. मी भावूक झालो. खरोखर बाबा एवढे बुद्धिवान एवढे लोक आहेत, एवढे वारकऱ्या पद्धत. आणि जे लोकांचं शिक्षण नव्हतं त्यांचा हरिपाठ पूर्ण पाठ, भजन पाठ. हो माऊली अशा भजनाला बसायच्या ना, पोळ्याला आठवणी भजन, जेवण करतोळी भजन. म्हणजे त्या भजनामध्ये जेवणामध्ये किती गोडी होती. आम्ही एका स्टॉपला थांबलो की तिथून जेवण झालं संध्याकाळी की 10 वाजता ती गाडी लोड व्हायचा आणि त्या लोड मधून जेवण करणाऱ्या वयस्करच्या काही होत्या माऊली इथल्या बसून जायच्या. दुसऱ्या दिवशी बरोबर 11:30 वाजता जेवण तयार. फक्त बसायचं पंगतीला, हे जे रामकृष्ण हरी म्हणायचं, श्लोक म्हणायचं आणि जेवण करायचं. आणि सुंदर जेवण. मला घरची आठवण अजिबात आली नाही. एवढं मी त्या वारीमध्ये तल्लीन झालो. आणि निघते वेळी मी एक बघितलं, एक शेतकरी होते, त्यांचं किती मोठी शेती, भरपूर. त्याने शेती करून पूर्ण त्या पांडुरंगावरती विश्वास टाकायचे. पांडुरंगा तू सर्व बघ. माझ्याबरोबर निंबाळकर म्हणून माऊली होती. मला सांगायचं होतं, त्यांनी आल्याचं काहीतरी मला हे केलेलं होतं. मला वाटतं माझा पोरगा 10वीला आहे माऊली, मुलगी वारली, मुलगा सगळं बघतोय, पांडुरंगा बघून मी. म्हणजे आता ते पीक येणार आहे, दिवाळीपर्यंत पीक येईल, भरपूर काय पीक येईल. पण ते सर्व त्या देवावरती विश्वास टाकतात. आणि भरपूर शेतकरी एकटाच कोकणातला माणूस होतो त्या वादीमध्ये. त्यामुळे मला तर थोडं लाजायचो मी, थोडं हे करायचो. आंघोळ एका ठिकाणी करायची, एक टँकर असायचा, इकडे पकेट घेऊन काही इकडे जायचं, काही स्त्री बिजी असायच्या. पण तिथे खरोखर कोण, फक्त सगळे वारकरी, स्त्री पुरुष असा काही संबंध नाही. आम्ही सर्व वारकरी आहोत. हे मला समजलं कधी जेव्हा मी दिवे घाट वरती चढून गेलो, तेव्हा मी समजलं नाही मी आता वारकरी आहे. आणि मग मी त्याप्रमाणे इथे राहिलो, वागलो. आणि येते वेळी माऊली सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळी निघालो, एक जुने काही पद्धत होती, तेव्हा गावावरून माणूस मुंबईला निघायचा तर घरातली लोक सगळं रडायची. मी खरंच सांगतो तुम्हाला, मला इथे डोळ्यात मला सांगायला हे वाटतं की मला पूर्ण रडू कोसळलं. त्या मी भरपूर रडू कोसळल्या. 70-75 वर्षाचे माऊली होते. त्यांनी काही पहिलं काहीच सांगितलं नाही, पण सांगितलं तर मला खरोखर भरपूर भारावून गेलो. आणि वारी काय असती मी त्याचा अनुभव घेतला. खरोखर म्हणतात ना, वारकरी व्हा, फार अवघड आहे. वारकरी होणे म्हणजे नाही पडलं, शक्य नाही. पण वारीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही लोक 2 टप्पा चालतात, सोडून देतात. काही पुणा ते आळंदी ते पुणा या वर्षी, पुढच्या वर्षी आता एक टप्पा करतात काही लोक. पण खरोखर मला चांगला अनुभव आला. आणि याच्यासाठी तुमच्या सर्वांचं बळ माझ्या पाठीशी होतं, माझ्या परिवाराचं बळ होतं. आणि म्हणून मी या पांडुरंगाच्या कृपेची वारी पूर्ण केली. त्याबद्दल इथे सर्वजण आलात, माझा सत्कार केलात. खरोखर मी भारावून गेलो. असेच प्रेम माझ्यावरती, माझ्या परिवारावरती आणि या पूर्ण मॉर्निंग वॉक ग्रुपवरती राहू देत. रामकृष्ण. धन्यवाद. की तुम्ही वारी नाही केली तर तुम्हाला पांडुरंग वारीला घेऊन गेलाय. सर्वात महत्वाचे पांडुरंग खास तुमच्यासाठी आला, तुम्हाला तो घेऊन गेला की तुम्ही माझ्या वारीला यायला. अरे थोडे टाका, थोडे घ्या, दोन घ्या. असं कितीतरी वारकरी आहेत जे दिंडीत जात नाही, त्यांचं व्यवस्था
इस्कॉन हरे कृष्ण मंदिर आहे. काम